राम राम मामा. तू आले का बापू? येतो झालचा आकड्यावर येऊन बसला. अहो तुम्हाला काय पत्ताच नाही. तेव्हाच आलाय दाजी. पैसे हातन पैशासाठी आलाय. 4 घंटे योग झालं बसलाय. काय काय पता मामा आमदा पैसे देऊन टाका. मला मुलकाची तंगी आली. रुपया नाही माझ्याजवळ. जावा बापू लई तंगी आली. मला तुमच्यापेक्षा तंगी आहे हो. काहीच उपाय झाला आमचा. सोयाबीनचं काही झालं नाही. इकडे आता उसाचं बिल पडलं नाही आणि देऊन टाकू पुढच्या वर्षी. देऊन टाकू तेव्हा ऊस बघा उसावर देऊन टाकू पुढच्या पुढच्या वर्षी म्हणून 4 वर्ष झालं. ऊस एवढा नंबर आहे वावरामध्ये. दावणीला 4-5 म्हशी हाता, 4-5 गाय हाता. तिकडे उसाचे ट्रॅक्टर हात. मुलकाचा पैसा हात. पोरं मुलं घेऊन हिंडाले आणि आम्हाला द्यायचं म्हणजे पैसे नाही. ते पोरीला घेऊन जा मग 6 महिने ठेवायचे. 2 वर्ष ठेवा. जाऊ द्या आता. थांबा 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 आता. जाऊ द्या. चहा तरी घ्या थोडा. जावाय बापू बसा जाऊ नका. थांबा थोडं. राग करायला काय करू? 6 वर्ष झालं पैसे घेऊन बसल्या. इथं मै मला तंगी चालू आहे. रुपये द्यायचं नाव घेणार. आता पोराचं लग्न जमलंय. हुंडाला किंवा त्याच्यात काहीतरी दोन एकाची पोळ्या सुचला की करून देऊ. थांबा थोडं. मग गडबड करू नका. चालू बोलतोय की जरा आम्हाला पत्ता लागू देऊ नका. तुमचं तुम्हाला बुकिंग करून देतो. बस झालं काय बिलकुल देतो. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मग काय करू नाही मामा. मग काय नाही. 2 तोळ्याचं करा. एका तोळ्याने मला काय मोठे मोठे हात. काही घोड करू नका. 2 तोळ्याचं करू. मग काय नाही मामा. 2 तोळ्याचं करू तुम्हाला.